हरिओम तत्सत. मी श्रेया मयूर कुलकर्णी. मी नुकतीच या परिवारामध्ये, आत्ताच निवेदनात सांगितलं त्यांनी की मी नुकतीच या परिवारामध्ये सामील झालेली आहे आणि मी आज एक अभंग घेतला आहे तुकाराम महाराजांचा. पूर्वरंग आणि उत्तर रंग आहे. पूर्वरंगामध्ये मी अभंगाचं निरूपण करणार आहे आणि उत्तर रंगामध्ये दादांच्या चरित्राचा एक धावता आढावा घेणार आहे. काही चूक झाली तर माफ करा. मी 10 वर्षांना आज स्टेजवर उभी आहे, त्यामुळं पहिल्यांदाच मी क्षमा मागते. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा गमूपंत आनंत या राघवाचा. रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा. पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा. रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा. बंधु हो दीनबंधु दीनबंधु बंधु हो दीनबंधु दीनबंधु. रामदास म्हणे करुणा सिंधू करुणा सिंधू. रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा. रामा हो जय रामा रामा. आपण फक्त 2 वेळाच रामनामाचा गजर करूया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम. श्रोते हो, भगवंत भेटावा अशी तीव्र तळमळ जर तुम्हा आम्हामध्ये असेल ना, तर सद्गुरूंच्या चरणावरती दृढ भाव ठेवल्यानंतर प्रत्यक्ष भगवंत भेटतो असा स्वानुभवाने कथन करणारा तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय हे जीवन व्यर्थ आहे. कविवर्य मोरोपंत आपल्या एका आर्येत सांगतायत, सद्गुरु अनुग्रहाविणा, सद्गुरु अनुग्रहाविणा विफल जिणे यात वाकडे काय. शुक सांगे भागविला, शुक सांगे भागविला, कृष्णे वाहून लाकडे काय. रामा राम राम हरे हरे, रामा रामा राम राम सीतापते, रामा रामा राम राम रघोत्तमा, रामा रामा. सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय हे जीवन व्यर्थ आहे. यात वाकडं असं काय आहे? शुकाचार्य श्रीमद भागवतात सांगतात, भगवान श्रीकृष्णानं देखील सांदीपनी ऋषींच्या आश्रमात लाकडाच्या मोळ्या वाहून आपला देह झिजविला, कष्टविला, तो काय उगाच. म्हणूनच तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. इथं तुकोबा रायांनी म्हणजे तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, गुरुचरणी ठेविता भाव. इथं गुरुवरी ठेविता भाव असं न म्हणता गुरुचरणी ठेविता भाव असं म्हटलंय. मग या चरणांचं महत्त्व किती आहे हो? एका छोट्याशा दृष्टांतानं पाहूया. एका निबिड अशा अरण्यामध्ये एक दुर्लक्षित असं सरोवर होतं. या सरोवरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी वृक्ष लता सारे विहार करत आहेत. या सरोवरामध्ये विविध प्रकारचे जलचर वास्तव्यास आहेत. विविध प्रकारचे मासे या सरोवरामध्ये होते. एकदा काय झालं, या माशांनी सरोवराकडं दूरवर येणारा एक विचित्र प्राणी पाहिला. ते आपल्यातल्याच एका वयानं आणि अनुभवानं जे मोठे होते त्यांच्याकडे गेले आणि ते म्हणाले, आजोबा, आम्ही सरोवराकडे दूरवर येणारा एक विचित्र प्राणी पाहिलाय, ज्याला 2 हात आहेत, 2 पाय आहेत आणि ज्यानं खांद्यावरती जाळं अडकवलंय. आता अनुभवी माशांना कळालं की हा 2 हातांचा 2 पायांचा दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे मनुष्य प्राणी. आणि ज्यानं खांद्यावरती जाळं अडकवलंय म्हणजे त्याचं नाव कोळी. त्याचं काम काय तर तो येणार, तो सरोवरामध्ये येणार, आपलं जाळं पाण्यात फेकणार आणि त्या पाण्यामध्ये आपण अडकणार. आपण अडकलो की तो आपल्याला बाजारात नेऊन विकणार. हे सगळं या लहान माशांनी ऐकलं आणि ते पुरते घाबरलेच. पण अनुभवी मासे म्हणाले, घाबरू नका, यावर उपाय आहे. यावर उपाय काय तर आपण काय करायचं तर त्या कोळ्याच्या पायाचा आश्रय घ्यायचा. कोळी कधीही स्वतःच्या पायाशी जाळं टाकत नसतो. हे त्या लहान सहान माशांना पटलं. पण त्यांच्यातील काही तरुण रक्ताचे मासे होते. ते म्हणाले, काय सांगतोय हा म्हातारा, जर तो कोळी जाळं टाकणार आहे आणि आपण त्या जाळ्यामध्ये अडकणार आहे आणि आपण काय करायचं ते तर त्याच्या पायाशी जाऊन उभं राहायचं. त्यापेक्षा आपण इथून सटकलं पाहिजे, इथून काढता पाय घेतला पाहिजे असं म्हणून ते निघून गेले. पण हे जे लहान सहान मासे होते ते मात्र त्या कोळ्याच्या पायाशीच थांबले. तो कोळी आला आणि जसं त्यानं जाळं फेकलं तसे हे जे मासे होते पळून जाणारे ते त्या जाळ्यात अडकले आणि तडफडू लागले. काही मासे तर सैरभैर पळू लागले. पण ज्यांनी पायाचा आश्रय घेतलेला ना ते मात्र सुरक्षित राहिले. जर तुम्ही हा दृष्टांत मन लावून ऐकला असेल ना तर या दृष्टांतात एक रूपक दडलेलं आहे. ते कोणतं तर
हा जो कोळी आहे ना तो म्हणजे भगवंत, आणि हे जे अनुभवी मासे आहेत ना ते म्हणजे सद्गुरू, आणि जे उरले सुरले मासे आहेत ना ते म्हणजे आपण सगळे. भगवंत आपल्या मायेचं जाळं आपल्यावर टाकतो आणि सद्गुरूंच्या वचनावर दृढभाव ठेवला, त्यांच्या वचनावर दृढभाव ठेवला तर आपण या भवसागरातून तरतो. पण स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला तर मात्र अडकून तडफडून मरतो. परमपूज्य भक्तराज महाराज देखील आपल्या अभंगात म्हणतात, गुरुचरणी ठेवी ध्यास तेची पुरवी तुझी आस. हेच तुकाराम महाराज म्हणतायत, गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. आता इथं आपोआप हा शब्द आलेला आहे. आपल्या रोजच्या जीवनातला शब्द आहे आपोआप. एखादी गोष्ट कशी झाली तर एखादी गोष्ट आपोआप झाली, ॲटोमॅटिकली एखादी गोष्ट झाली असं आपण म्हणतो. हा शब्द बघा, आपोआप. ह्या शब्दात 2 वेळा आप आलेला आहे. आप म्हणजे पाणी. पाणी जसं पाण्यात मिसळल्यानंतर एकरूप होतं, ते वेगळं करता येत नाही, तसंच सद्गुरूंना जेव्हा शिष्य शरण जातो तेव्हा सद्गुरू त्याला ब्रह्मतत्वाशी जोडून देतात, ते वेगळं न करण्यासाठी. म्हणून म्हटलेलं आहे आपोआप भेटे देव. पुढच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, म्हणून गुरुंसी भजावे रूप ध्यानासी आणावे. गुरूंचे भजन करावे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भजन म्हणजे काय, नामस्मरण. पण संस्कृत भज धातू आहे, त्या भजेचा अर्थ सेवा असाही होतो. आपण कुणाची सेवा करतो? घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची. आपल्याला ज्यांच्यावर विश्वास आहे, ज्यांच्यावर श्रद्धा आहे, त्यांची आपण सेवा करतो. शिष्याने गुरूंची सेवा करणं म्हणजे गुरुला समर्पण करणं, गुरुला शरण जाणं. हा शरणागत भाव अंतःकरणात बिंबवण्यासाठी 6 गोष्टींची आवश्यकता असते. 6 पायऱ्याच म्हणा ना. भक्तिशास्त्रकार म्हणतात, अनुकूलस्य संकल्पः प्रतिकूलस्य वर्जनम रक्षिस्थिति विश्वासः गोप्तृत्वे वर्णं तथा आत्मनिक्षेप्यति कार्पण्य षड्विधा शरणागती. अनुकूलस्य संकल्प म्हणजे काय, तर आपल्या स्वामींना, आपल्या सद्गुरूंना जे अत्यंत प्रिय आहे ते आपल्या आचार, विचार आणि उच्चारांनी त्यांना प्रिय करणं. प्रतिकूलस्य वर्जनम म्हणजे आपल्या सद्गुरूंना जे अप्रिय आहे त्याचा सदा सर्व काळ त्याग करणं. रक्षिस्थिति विश्वासः म्हणजे आपले स्वामीच कोणत्याही परिस्थितीत आपले रक्षण करते आहेत हा विश्वास असणं. गोप्तृत्वे वर्णम तथा म्हणजे स्वामींसमोर आपल्या बुद्धीचे घमेंड न मिरवणं. आत्मनिक्षेप्यती म्हणजे आहे त्या परिस्थितीत समाधानी राहणं. व्यावहारिक मागणींसाठी स्वामींना साकडं घालण्याची गरज नाही. आणि अखेरची पायरी म्हणजे कार्पण्यता. म्हणजे काय, तर स्वतःकडं लघुत्व कायम ठेवून स्वामींचा सेवक या भावनेनं राहणं. याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपले दादा, ज्यांना त्यांना आपल्या त्यांचे गुरु जे सद्गुरू अनंतानंद साईश यांनी सांगितलं की तुम्ही गुरुबंधूंना गुरु माना, तर त्यांनी गुरुबंधूंनाही आजीवन आपलं गुरु मानलं. हे यांचाच जीवनाचा थोडक्यात आढावा आपण उत्तर रंगात घेणार आहे. पुढील चरणात तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे गुरु वचनी देव भेटे जनीवनी. तुकोबाराय म्हणताय, जर तुम्ही गुरूंच्या वचनांवर दृढभाव ठेवला तर तुम्हाला जनात काय तर वनात देखील देव भेटेल. अशाप्रमाणे सद्गुरूंच्या वचनावर ज्यांनी विश्वास ठेवला आणि रामजी आणि नंतर रामजी भैया आणि त्यांचे रामानंद कसे झाले हे आपण आता पाहणार आहोत. त्याआधी फक्त थोडासा जय जयकार करूया.
राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। 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 महारुद्र हनुमान की जय। ऐका श्रोते सावध चित्ते श्री गुरुची अद्भुत लीला। म्हणती जाला मानव देही मारुतीच जगी अवतरला। साईशांची आज्ञा मानुनी भक्त राजांची मानिले गुरु। सित प्रज्ञ भावाने शांती दूताचा अध्यात्म मार्ग झाला सुरू। सित प्रज्ञ भावाने शांती दूताचा अध्यात्म मार्ग झाला सुरू। श्रोते हो, मनुष्य जन्म मिळणं म्हणजे पूर्वपुण्याई आणि तो मनुष्य जन्म चांगल्या कुळात मिळणं म्हणजे तर अहोभाग्यच। ज्या भगीरथानं अथक परिश्रम करून स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली, त्याच भगीरथाच्या वंशात पुढं प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला। त्याचप्रमाणे निरगुडकर घराणं जे होतं ते पण ऐतिहासिक आणि निस्पृह चारित्र्याच्या राष्ट्रभक्तीचं होतं। राजमाता जिजाऊ यांच्या सेवेत निरगुडकरांच्या पूर्वजांनी जी सेवा आणि समर्पण भावना त्यांची होती ती अद्वितीय होती। इतकंच काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्याही अगोदर 30 वर्षापूर्वीपासूनची या निरगुडकर घराण्यांच्या इतिहासाची प्रत सर्टिफाईड कॉपी आजही उपलब्ध आहे। अशाच निरगुडकर घराण्यात प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या गोदावरी नदीच्या तीरावरील नाशिक येथे 20व्या शतकातील आध्यात्मिक व्यक्तित्व 26 ऑक्टोबर 1924 रोजी पिता लक्ष्मणराव आणि उमामातेच्या पोटी रामचंद्र लक्ष्मणराव निरगुडकर म्हणजेच आपले परमपूज्य रामानंद महाराज यांचा जन्म झाला। आपण त्यांना दादा असं म्हणतो। तुम्ही पाहिलं, संतांची चरित्र बघितली तर त्यांचं जे जन्म असतो तो सामान्यांप्रमाणेच होतो, पण त्यानंतर त्यांच्यातील प्रतिभा, त्यांचा सर्वांगीण विकास समृद्ध होत जातात ते आणि पूर्ण आसमंताला उजळून टाकतात। नाशिकला राहणारं हे निरगुडकरांचं जे घर होतं ते शेतीवर उपजीविका करायचं। त्यांची परिस्थिती हालाकीचीच होती। त्यामुळंच दादाजींच्या मोठ्या भावाला त्र्यंबक दादांना इंदोरला पाठवलं। 10 वर्षांचे दादाही पुढे इंदोरला आले। लहानपणापासूनच ते हनुमंताचे उपासक होते, म्हणूनच तर दररोज व्यायाम, शुद्ध सात्विक आहार, निर्मळ वातावरण यांच्यामुळं त्यांची देहयष्टी बलिष्ठ झाली होती। गंमत म्हणजे दादांचे वडील त्यांना लहानपणी बहादूर जंग म्हणून हाक मारायचे। आध्यात्मिक क्षेत्रात येण्याआधी दादांच्या हृदयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजेच राष्ट्रभक्तीच्या प्रेमानं बांधून ठेवलेलं। पुढं श्री नाना किबे यांनी एकदा दादा व त्यांचे मित्र बाबा यावलकर यांना विचारलं की तुम्हाला जर स्वतंत्र कार्य दिलं तर तुम्ही कराल का? क्षणातच दादांनी होकार दिला। या दोघांना जुना तुकोगंज शाखेचे मुख्य शिक्षक आणि कार्यवाह म्हणून या दोघांची नेमणूक करण्यात आली। इंदोरात सद्गुरू अनंतानंद साईश यांचं आगमन झालं आणि दादांच्या जीवनात आध्यात्मिक क्षेत्राला सुरुवात झाली। ही सद्गुरूंची मूर्ती हळूहळू इंदोरकरांच्या डोळ्यात भरू लागली। अहो भरणारच ना, लोक जिज्ञासेनं पाहू लागले। उंच पुरा देह, अंगावर कफनी, डोक्याला रुमाल,
झपझप चालत ते जायचे आणि आकर्षून घेणारे त्यांचे डोळे, ही त्यांची मूर्ती साक्षात सगळ्यांना वाटायचं जणू शिर्डीचे साईबाबा चाललेले आहेत. तुम्ही फोटोतही पाहू शकता, शिर्डीच्या साईबाबांप्रमाणेच यांचं रूप होतं. एकदा दादांचे एक मित्र संघातले त्यांना म्हणाले, अरे इंदोरात शिर्डीचे साईबाबा आलेत, आपण त्यांच्या दर्शनाला जायचं का? हे ऐकल्यानंतर दादांच्या मनात विचारचक्र चालू झालं. होणारच ना, कारण दादा होते कट्टर हिंदुत्ववादी. त्यांना वाटलं, काही लोक म्हणायचे की साईबाबा हे फकीर यवन आहेत म्हणून. त्यांना वाटायचं की आपली सगळी हिंदू दैवतं सोडून कशाला दुसऱ्यांच्या देवतांची पूजा करावी. पण सगळं विधिलिखित असतं ना, गुरु आणि शिष्य यांची भेट होणं हे विधिलिखितच असतं. जसं रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची भेट जेव्हा झाली, तेव्हा रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांना म्हणाले, नरेंद्रा, अरे मला किती वाट पाहायला लावलीस. याप्रमाणे गुरु आणि शिष्याची भेट होणं म्हणजे अलौकिक क्षण असतो. दादांच्या मनात इतकं विचारचक्र चालू होतं, तरीही त्यांनी आडव्या बाजारात त्यांच्या पत्नीसोबत सद्गुरूंची भेट घेतली आणि सद्गुरूंचं त्यांनी प्रथम दर्शन घेतलं. तेव्हा दादा काळ्यांच्या वाड्यात राहत होते. तिथं त्यांचे मोठे बंधू, वहिनी, आई आणि खालच्या एकच खोलीत दादा आणि अक्का यांचा संसार चालू होता. दादांचे सासरे मुजुमदार ते रतलामला नोकरी करत होते. एकदा त्यांच्यासोबत ते सद्गुरू अनंतानंद साईश यांच्या दर्शनाला गेले. दादा मुजुमदार पहिल्याच भेटीत सद्गुरूंना म्हणाले, तुम्ही रतलामला या. असं म्हटल्यानंतर सद्गुरू अनंतानंद साईश म्हणाले, वहाँ पर मेरा कोई भक्त नहीं है, वहाँ जाके मैं क्या करूँ. असं म्हटल्यानंतर दादा मुजुमदार म्हणाले, मी तुमचा भक्त आहे ना, मग तुम्ही माझ्याकडं या. हे ऐकल्यानंतर सद्गुरू म्हणाले, मेरा एक नियम है, मैं 101 रुपये चढ़ावा लेने के बाद ही किसी के घर आता हूँ. आणि असं म्हटल्यानंतर मुजुमदार म्हणाले, दादांचे सासरे होते ते म्हणाले, तुमच्या जर मनात असेल तर सर्व काही शक्य आहे. हा सगळा संवाद जो होता तो दादा ऐकत होते आणि दादांच्या मनात आलं, आपली परिस्थिती तर बेताची आहे, आपल्याला 101 रुपये देणं काही जमणार नाही. आणि म्हणून ते म्हटले की त्यांनी विचार केला की आपण काय करूया, तर रोज यांच्या दर्शनाला येऊया. आणि ते रोज त्यांच्या गुरूंच्या म्हणजे अनंतानंद साईश यांच्या दर्शनाला येऊ लागले. पुढं थोडे दिवस आता गुरु शिष्याची कशी परीक्षा बघतात ते आपल्याला इथं कळू शकतं. जेव्हा ते दर्शनाला जायचे तेव्हा सद्गुरू एकदा म्हणाले, मैं वही जा रहा हूँ, दादा के घर जाता हूँ. असं म्हटल्यानंतर दादाजी शांतच राहायचे, कारण दादांना वाटायचं की हे जर आले तर 101 रुपये दक्षिणा द्यावी लागणार आणि तेवढी तर आपण देऊ शकणार नाही. खरं तर त्यावेळी पैशाला जास्त किंमत होती. 5 रुपयात पूर्ण महिन्याचा म्हणजे पोतभर किराणा माल यायचा. आता 5 रुपये साधं रिकामं पोतं देखील येत नाही आहे. पण त्या काळात 101 रुपयाला खरंच खूप किंमत होती. असंच एकदा थोडे दिवस गेल्यानंतर सद्गुरू अनंतानंद साईश यांनी भक्तराज महाराजांना सांगितलं, दिनू जाओ वहाँ रतलाम के जमाई वहाँ रहते हैं, उन्हें ढूंढ के ले आओ. असं म्हटल्यानंतर भक्तराज महाराज दादांचा शोध करायला निघाले, तेही अर्धवट पत्त्यावर. कृष्णापुरात प्रत्येक घरात त्यांनी विचारलं की दादा इथंच राहतात का, तेही थोडक्याच पत्त्यावर. रतलामच्या मुजुमदारांचे जावई इथे राहतात का, एवढ्या पत्त्यावर त्यांनी खूप वेळ दादांना शोधलं आणि शोधून ते दमले.
ते एका मारुती मंदिराच्या इथं थांबले. त्यांना वाटलं की आता काही हे आपल्याला सापडत नाही, पण सद्गुरूंची आज्ञा म्हणून त्यांनी निश्चय केला की आपण दादांना शोधल्याशिवाय सद्गुरूंना तोंड दाखवणार नाही. असं म्हणून ते पुढे गेले आणि एका गृहस्थांच्या घरी गेले, जिथं गणपतीचं मंदिर होतं. त्याला वंदन केलं आणि विचारलं की रतलामच्या मुजुमदारांचे जावई इथे कुठे राहतात का? एक सद्गृहस्थ होते, त्यांनी सांगितलं की जवळच काळ्यांच्या वाड्यात रतलामचे कोणी नातेवाईक राहतात, तिथं जाऊन पहा. त्यांनी पाहिलं तर तिथं ते घर दादांचंच होतं, पण तिथं दादा नव्हते. सौ अक्का यांनी सांगितलं की दादा ऑफिसला गेलेत. भक्तराज महाराजांनी लगेचच ऑफिसला निरोप धाडला आणि त्यांना बोलावून घेतलं. त्यावेळी नवरात्रीच्या अष्टमीचा दिवस होता आणि अष्टमीचा उपवास होता, सगळ्यांचा घरातल्यांचा उपवास होता. दादा आले, त्यांनी विचार केला आरती करायची, प्रसाद घ्यायचा. असं म्हणून ते उठले. तेवढ्याच खडावांचा खडखड असा आवाज आला. सद्गुरू अनंतानंद साईश हे दादांच्या घरी अवतरलेले. दादांना तर ब्रह्मानंद झाला. दादांनी लगेचच त्यांच्या आसनाची व्यवस्था केली आणि सद्गुरूंची पाद्यपूजा केली. थोड्याच वेळात आरती करून थोडाच प्रसाद दिला आणि असं झाल्यानंतर दादांचे जे बंधू होते त्यांनी विचारलं की हे उद्या आपल्याकडे जेवायला येतील का? असं म्हटल्यानंतर दादा म्हणाले त्यांना की तुम्हीच विचारून पहा. दादांच्या बंधूंनी सद्गुरूंना विनंती केली जेवायला यायची. सद्गुरूंनी लगेचच होकार दिला. दुसऱ्या दिवशी दादा सद्गुरूंना घेण्यासाठी गेले आणि ते तिथं भक्तराज महाराज देखील होते. सद्गुरूंना ते जेवण्यासाठी बोलवत आठवण करून देत होते की काल तुम्हाला सांगितलेलं तुम्ही आज जेवायला आमच्या घरी या. सद्गुरूंनी त्यांना पाहता क्षणी नकार दिला. दादा थोडे निराश झाले आणि तसेच हात जोडून उभे राहिले. अचानक सद्गुरू म्हणाले, अच्छा चलो. भक्तराज महाराजांसोबत सद्गुरू अनंतानंद साईश हे दादांच्या घरी आले. नवरात्रीचे दिवस होते, त्यामुळं ज्येष्ठ बंधूंकडं आणि नंतर दादांकडं आले. दादांकडं आल्यानंतर त्यांनी दादांकडं पाहिलं आणि म्हटले, आज मुझसे एक बड़ी गलती हो गई. असं म्हटल्यानंतर दादा आता संभ्रमात पडले. सद्गुरू म्हणाले, मैं 11 रुपये किसी से लेकर ही भोजन करता हूँ. असं म्हटल्यानंतर त्यांना एका क्षणासाठी वाटलं की सद्गुरूंना त्या 101 रुपयाची तरी आठवण नाही ना झाली, पण आता तर त्यांना 11 रुपये म्हटल्यावर त्यांना थोडं हायसं वाटलं. त्यांनी लगेचच खिशात हात घातला, पण आश्चर्य असं की त्यांच्या खिशात साधे 11 रुपयेही नव्हते. त्यांनी 11 रुपयाची सोय केली आणि सद्गुरूंना दक्षिणा दिली. याचबरोबर त्यांचे जे बंधू होते यांनी देखील गुरूंना दक्षिणा दिली. यानंतर दादांचं सद्गुरूंकडं येणं जाणं सुरू राहिलं आणि सद्गुरूही दादांकडं येत होते. सौ अक्का या दादांच्या सांसारिक तसेच आध्यात्मिक दोन्ही जीवनातील सोबती. सद्गुरू जेव्हा घरी यायचे त्यांच्याबरोबर शिष्य यायचे, चहापाणी व्हायचं. दादांचा थोडासाच पगार होता, तरीही अक्का कोंडाचा मांडा करून त्यांनी पूर्ण आपला संसार केला. एक दिवशी नर्मदे काठी सद्गुरू अनंतानंद साईश अक्कांना म्हणाले, आज मैं तुम्हें गुरुमंत्र दूंगा. असं म्हटल्यानंतर अक्का म्हणाल्या, मला काही गुरुमंत्र नको. एका साध्या छोट्या खोलीत माझा संसार चालू आहे आणि त्यात पाहुण्यांची तर सारखी रेलचेल चालू असती. मला जप करायला कुठं वेळ आहे. असं म्हटल्यानंतर सद्गुरू म्हणाले, ये लो मेरा खडावा, इसे हल्दी कुमकुम चढ़ाकर फिर खाना खाओ.
आणि त्यांनी गुरुमंत्र दिला. थोडेच दिवसात दादांनाही गुरुमंत्र दिला. दादांवर सद्गुरूंची इतकी मर्जी झाली की सद्गुरू दादांच्याच घरी राहू लागले. एकदा भजन ही तेरा सब कुछ है, भजन ही संध्या है, हे ते सर्व शिष्यांच्या मनावर बिंबवत होते. त्यांनी सर्व शिष्यांना उपदेश करत होते. तेव्हा ते म्हणाले, सद्गुरू अनंतानंद साईश म्हणाले, दिनू मेरा लाडला शिष्य है, उसे मेरी जगह पे मानो, उसकी बात मानो, उसका सम्मान करो, उसका आदर करो, असं ते म्हणत होते. सगळ्या शिष्यांना ते हे सांगत होते. पण मर्म मात्र दादांनी ओळखलं आणि ते आपल्या आचरणात आणलं. जेव्हा मोठे बाबा म्हणाले, दिनू यही रहेगा और यही खाना खाएगा, असं म्हटल्यानंतर दादांनी संपूर्ण त्यांचं पुढचं आयुष्य आहे ते भक्तराज महाराजांना म्हणजेच आपल्या गुरुबंधूंनाच गुरु मानलं. भजनामध्ये भक्तराज महाराज खंजिरी तर दादा झांज वाजवत अशा या भजनात परमेश्वर देखील तल्लीन होत असे. आत्ताच निवेदकांनी सांगितलं त्याप्रमाणे मी आत्ताच कुलकर्ण्यांच्या घरात आलेली आहे आणि आमचे जे गुरु आहेत ते रामानंद महाराज, माझे जे आजी सासरे होते त्यांनी ते यांच्या नाना ते भक्तराज महाराज, रामानंद महाराज यांच्यासोबत त्यांचा खूप प्रवास व्हायचा. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे की भक्तराज महाराज आणि दादा यांच्यासोबतचा एक छोटासा अनुभव सांगते. भजन, भ्रमण आणि भंडारा हे तिन्ही ही त्रिसूत्री भक्तराज महाराजांची होती. एकदा असंच भ्रमण करत असताना, फिरत असताना भक्तराज महाराज आणि त्यांच्याबरोबर सगळे शिष्य होते. पुढं ड्रायव्हर शेजारी जी सीट असते तिथं भक्तराज महाराज बसलेले आणि मागं हे सगळे शिष्यगण होते. ते काही चर्चा करत होते. चर्चा करत असताना काय झालं, अचानक भक्तराज महाराजांनी थोडंसं मागं पाहिलं आणि मागं बघितल्यानंतर सगळी जी शिष्यमंडळी होती ती थोडी शांत झाली. शांत झाल्यानंतर रामानंद महाराज म्हणाले नानांना की नाना, आता तुम्ही थोड्या गावाकडच्या काहीतरी गोष्टी सांगा. असं म्हटल्यानंतर नाना म्हणाले, मी आता काही बोलणार नाही आहे, मी आता तुमच्यासारखंच शांत बसणार. हे चालत्या गाडीतच भक्तराज महाराजांनी ऐकलं आणि ऐकल्यावर लगेचच म्हणाले, मी रामजीला स्थितप्रज्ञ वृत्ती दिलेली आहे, पण तू मात्र बोल. आता ही स्थितप्रज्ञ अवस्था म्हणजे काय तर भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, प्रजाहति यदा सर्वान् प्रजाहति यदा सर्वान् कामान् प्रजाहति यदा सर्वान् कामान् पार्थ मनोगतान् आत्मनेवात्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्तदुच्यते. स्थितप्रज्ञ अवस्था म्हणजे काय तर जो व्यक्ती स्वार्थयुक्त सगळ्या आपल्या इच्छा असतात, वासना असतात त्यांचा त्याग करतो आणि ज्याला आत्मज्ञानाचा बोध होतो त्याला स्थितप्रज्ञ अवस्था म्हणतात. अशी ही स्थितप्रज्ञ अवस्था परमपूज्य भक्तराज महाराज यांनी दादांना दिलेली. अजून एक छोटासा प्रसंग सांगते. जेव्हा एखाद्या भक्ताला आपण नामाच्या दिशेनं कसं वळवू शकतो याचं एक छोटंसं उदाहरण. एकदा आमचे गुरु दादा असल्यामुळं दादांच्याच आज्ञेवरून सगळी कामं व्हायची. एकदा काय झालं, माझे सासरे त्यांनी एक जुनं घर होतं त्याचा व्यवहार केलेला, ते विकलेलं, त्यामुळे थोडे पैसे आलेले. तर त्यांनी त्यांचा संकल्प होता की गुरूंना मी काही थोडी रक्कम देईन असा. एकदा मोरटक्केच्या आश्रमात जेव्हा दादा त्यांना भेटले, माझ्या सासऱ्यांना जेव्हा दादा भेटले तेव्हा माझे सासरे दादांना म्हणाले की दादा, मला तुम्हाला 1 लाख रुपये द्यायचे. असं म्हटल्यानंतर
दादा म्हणाले, ठीक आहे, तू आश्रमाला देऊ शकतोस. माझे सासरे म्हणाले, नाही नाही, मला आश्रमाला नाही, मला तुम्हाला पैसे द्यायचे. दादा म्हणाले, मला पैसे नको. असं म्हटल्यानंतर तरीही त्यांनी आग्रह केला आणि म्हणाले की तुम्ही पैसे घ्याच, मी तुम्हाला 1,00,000 रुपये देणारच आहे. असं म्हटल्यानंतर दादा म्हणाले, मला 1,00,000 नको, तू 1च लक्ष ठेव. बघा, शब्द त्यांचे किती अनमोल आहेत. मला 1,00,000 नको, पण तू 1च लक्ष ठेव. तुझं जे पूर्ण लक्ष आहे ते कुठं ठेव, तर ते नामाकडंच तुझं लक्ष ठेव. पुढं तरीही त्यांनी काय ऐकलं नाही आणि परत एकदा आग्रह केला. ते म्हणाले की नाही दादा, तुम्ही घ्याच पैसे. असं म्हटल्यानंतर दादा त्यांच्याकडे पाहून हसले आणि म्हटले, मला मुद्दल नको, मला व्याज दे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुद्दल ही जी किंमत असती ती तशीच राहती आणि व्याज जे असतं ते नेहमी वाढत राहतं. तर तुझ्या भक्तीचं जे व्याज आहे ते आजीवन वाढतच राहू दे, असं ते म्हणाले. एका भजनातही सांगितलेलं आहे. त्यांच्या भजनात, निशब्द संदेश यांचा पाळा, निशब्द संदेश यांचा पाळा, गुरु सेवेत जन तुम्ही वळा, गुरु सेवेत जन तुम्ही वळा, गुरु सेवाचा अंती येई फळा, रामानंद शांतीचा पुतळा, रामानंद शांतीचा पुतळा. 1995 साली परमपूज्य भक्तराज महाराजांचं महानिर्वाण झालं आणि त्यानंतर सगळ्यांनी दादांना विनंती केली की तुम्ही भक्तराज महाराजांच्या गादीवर बसा. पण भरताना, जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती, रामायणात जेव्हा प्रभू श्री रामकृष्ण वनवासाला गेले तेव्हा भरतानं स्वतः राजसिंहासनावर तो बसला नाही, तर प्रभू श्री रामांच्या पादुका राजसिंहासनावर ठेवल्या. त्याप्रमाणेच दादांनीही भजन, भ्रमण आणि भंडारा ही भक्तराज महाराजांची त्रिसूत्री पुढं ठेवली, पण गादीवर न बसता. म्हणूनच म्हटलेलं आहे, रामसा रामानंद प्रभु भक्तराज की याद दिलाता है, हो जाए कृपा जिस पर वह नारायण हो जाता है. एक छोटासा अनुभव सांगते. आणि त्यांच्या जीवनात त्यांचे काही विशेष गुण होते. त्यांच्यामधला एक गुण, अबोल राहून अमोल वचन. एक छोटासा प्रसंग की सगळे जेवत आहेत. आता आपण जसे सगळे जेवायला बसतो तसे ही भक्त मंडळी दादांसोबत सगळी जेवायला बसलेली आणि एक जी व्यक्ती होती जी वाढत होती त्यांच्या हातून थोडं अन्न सांडलं. तर अन्न सांडल्यानंतर सगळ्यांनी पाहिलं, पण त्यांना थोडी भीती वाटली. आपल्याकडून गुरुसमोर असताना एखादी जर चूक झाली तर आपल्याला थोडंसं घाबरायला होतं. तसंच त्यांनाही झालं. पण दादा त्यांच्याकडे बघून फक्त हसले, ते काहीच बोलले नाहीत. अबोल पण अमोल वचन, गुरूंचं नामानुसंधान हे त्यांचे काही विशेष गुण होते. एक छोटासा अभंग. अबोल राहून अमोल बोलतो, भक्ता भक्तीचा मार्ग दाखवतो, उपदेशाचा मार्ग आगळा, रामानंद शांतीचा पुतळा, रामानंद शांतीचा पुतळा. परमपूज्य दादांनी गुरुसेवा किती केली आणि गुरूंचं वचन त्यांनी आजीवन पाळलं. गुरूंच्या वचनावर दृढभाव ठेवला की प्रत्यक्ष भगवंत भेटतो, अशा आशयाचा आपला तुकाराम महाराजांचा अभंग होता. वेळेअभावी थोडंसं चरित्र मी इथंच थांबवते आणि शेवटी म्हणते, आपल्या आयुष्यात आपण जर दादांचं चरित्र पाहिलं तर आपल्याला कळेल की जेव्हा आपण गुरूंच्या चरणांवर दृढभाव ठेवतो, त्यांच्या गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवतो, त्यावेळीच रामजी भैयांचा रामानंद होतो, असे हे परमपूज्य रामानंद महाराज.
त्यांना मी वंदन करते आणि म्हणते, झालं कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या वरा, कीर्तन रंगे वाजवा करटाळी, नाम घोषे पातका होय होळी, येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, चला उठा ओ वाळा राघोबाशी, चला उठा ओ वाळा राघोबाशी. रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे, नाही तुझा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. शेवटी इतकंच म्हणेन, शेवटी तुम्हा दीन विनवणी, आश्रय द्या हो तुमचे चरणी, शेवटी तुम्हा दीन विनवणी, आश्रय द्यावा तुमचे चरणी, आश्रय द्यावा तुमचे चरणी. मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी जे ट्रस्ट आहे त्यांचं खूप खूप ऋणी आहे. मी त्यांचे आभार मानते आणि मला माझ्या कुटुंबियांनी साथ दिली आणि त्याबरोबरच मला ज्या हातांची साथ दिली, हा म्हणजे हार्मोनियम आणि त म्हणजे तबला, हे जे माझे दोन्ही हात आहेत त्यांच्यासाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आम्ही ऑन द स्पॉट हे सगळं केलेलं आहे, आधी काहीही पूर्वतयारी न करता या दोघांनी जी मला साथ दिलेली आहे त्याबद्दल मी खरंच त्यांचे खूप खूप दोघांचे धन्यवाद मानते. खूप छान, अतिशय सुंदर असं रामानंद महाराजांचं चरित्र तू इथे सादर केलंस आणि मुख्य म्हणजे वेळेत सादर केलंस, त्याबद्दल आम्ही देखील खूप आभारी आहोत. आणि वेळेचं मध्ये थोडी काटछाट करावी लागली त्याबद्दल क्षमस्व, आणि खूप छान सेवा दिली. धन्यवाद.